तर मी ऑफिसमधून आज घरी येत होते आणि आज माझ्या संग काय झालं मी तुम्हाला ते एक स्टोरी लाईन शेअर करते. तर मी आज ऑफिसमधून घरी येत होते. तर खूप उशीर झालेला आणि मेट्रोला भरपूर गर्दी होती. तर पटकन मी लाईन लावली आणि समोरच माझ्या पुढेच एक बाई उभी होती. थोडीशी हेल्दी होती आणि मला मागून धक्का येत होता म्हणून मी तिला म्हणजे टच झाले. तर ती मला मागून "अरे हो, जाऊ दे थोडा वेळ तर दे" मला बोलली. तर मी काहीच नाही बोलले. म्हणले जाऊ दे चल गर्दी आहे, आपण कोणाला काही बोलायचं नाही. तर तिथून मी आतमध्ये गेले. आता सगळे इथून तिथून सीट पकडतात आहे आपली. तर झालं काय असं, मी माझी सीट पकडली आणि माझ्या बाजूला ती बसली येऊन, तीच बाई बसली येऊन आणि माझ्या बाजूला म्हणजे मी मिडलमध्ये होते. माझ्या राईट साईडला एक बाई बसलेली, तिची पोरगी कडाव घेऊन आणि माझ्या लेफ्ट साईडला ती टॉमी आंटी बोलूया आपण तिला. ती टॉमी आंटी बसलेली. ठीक आहे. आणि मी माझा फोन घेऊन मी आता बसले, माझी बॅग अशी पुढे. कारण मी साधारण येताना आणि जाताना ऑफिसमधून ट्रेननी जाते ना. पहिलं मेट्रो मग ट्रेन. मग त्यामुळे ट्रेनचं तुम्हाला माहिती आहे की सर्व बॅग पुढे घेतात. तर मी बॅग पुढे घेऊन बसलेली अशी. तर झालं काय माहिती आहे, मी बॅगेच्या आतमधून फोन काढला आणि माझी लागली आपली गेम खेळायला लागली आणि माझ्या बाजूला बसलेली टॉमी आंटी तिचं टिफिन बॅग होता आणि एका हातात पर्स होता. तिचा टिफिन बॅग माझ्या मांडीवर आणि ती पूर्ण अशी बसली. आता ती होती थोडी हेल्दी, तर मी बोलले जाऊ दे सोड, गर्दीत सगळे लोकच ॲडजस्ट करतात, मी काय नवीन नाही आहे. तर मी पण ॲडजस्ट करतच होते. ती नुसती मला अशी कॉर्नर मारतीये. 2 मिनिटांनी मी बघते, मी बोलले काय करते काय ही, तिला जागा होत नाही का, स्पेस होत नाही का. तर अशी कॉर्नर मारती आणि मला तिथे सरकवती आणि माझ्या राईट साईडला ती बाई तिची लहान पोरगी कडाव घेऊन बसलीये. तर तिला लागते आणि तिच्या बाजूला एक म्हातारा बसलेला. आता मी त्यांना कसं हे करणार. तर मग तिने काय केलं माहिती आहे का, लिटरली मला असं केलं, तिने पूर्ण पुश केलं